नमस्कार. आर-टी प्रवेशाची प्रक्रिया बापरी थोडी किचकट वाटू शकते हो ना, पण अजिबात काळजी करू नका. आपण महाराष्ट्रातल्या या 25% आर-टी प्रवेशाचे सगळे टप्पे अगदी सोप्या शब्दात व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर आर-टी-ई लॉटरीचा निकाल जाहीर झालाय आणि आता अनेक पालकांना प्रश्न पडला असेल की आता पुढे काय करायचंय. बरोबर, ही प्रक्रिया सुरुवातीला थोडी गोंधळाची वाटणं स्वाभाविक आहे, पण आपण मिळून प्रत्येक टप्पा व्यवस्थित पार पाडूया. तर आपण हे सगळं 5 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कशी आहे, निकाल कसा तपासायचा, कोणती कागदपत्र लागतील, प्रवेशाची पद्धत काय आणि हो, काही अडचण आली तर मदत कुठे मिळेल हे सगळं आपण बघूया. चला तर सगळ्यात आधी आपण मूळ गोष्ट समजून घेऊया. ही आर-टी-ई लॉटरी नेमकी काय आहे आणि तिचं महत्त्व काय आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे खासगी शाळांना त्यांच्या 25% जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित गटातल्या मुलांसाठी राखून ठेवाव्या लागतात आणि ह्याच पायावर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया उभी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही फक्त कुठली सरकारी योजना नाहीये. हा कायद्याने दिलेला प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. चांगल्या शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, हाच यामागचा उद्देश आहे. बर, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्याची सगळेजण वाट पाहत असतात. आपल्या पाल्याची निवड झाली आहे की नाही हे कसं तपासायचं. यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे निवड झाली असेल तर नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एक SMS येतो आणि दुसरा म्हणजे आपण थेट सरकारच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतो. खरं तर फक्त SMS वर अवलंबून न राहता एकदा वेबसाईटवर जाऊन नक्की तपासावं. जर वेबसाईटवर निकाल बघायचा असेल तर या 5 सोप्या पायऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अगदी सहजपणे अर्जाची स्थिती काय आहे ते पाहता येतं. पाल्याची निवड झाली असेल तर खूप खूप अभिनंदन. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. हा टप्पा खूप निर्णायक आहे, त्यामुळे इथे कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ही कागदपत्रांची यादी कदाचित थोडी मोठी वाटेल, पण यातील प्रत्येक कागद महत्त्वाचा आहे. खास करून रहिवासाचा पुरावा, उत्पन्नाचा किंवा जातीचा दाखला आणि हमीपत्र. ही सगळी कागदपत्रं अगदी व्यवस्थित, काळजीपूर्वक तयार ठेवणं आवश्यक आहे. आणि हो, एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. पडताळणीसाठी जाताना सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल म्हणजे मूळ प्रतीच लागतील. झेरॉक्स किंवा फोटोकॉपी तिथे चालणार नाहीत. ह्या सगळ्या कागदपत्रांसोबतच एक हमीपत्रसुद्धा द्यावं लागतं. हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारचं आपलं वचनच असतं की आपण दिलेली सगळी माहिती आणि कागदपत्र 100% खरी आहेत. त्यामुळे ते सुद्धा खूप काळजीपूर्वक भरायला हवं. बरं, कागदपत्रांचं काम झालं की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याचा. चला बघूया ही प्रक्रिया कशी करायची. ही टाईमलाईन बघा. लॉटरीच्या निकालापासून ते शाळेत प्रवेश पक्का करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक ठराविक मुदत दिलेली आहे. त्यामुळे ह्या तारखा आपल्याकडून सुटणार नाहीत याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर-टी-ई अंतर्गत मिळणारा प्रवेश हा पूर्णपणे मोफत असतो. यासाठी कोणतीही शाळा पैसे मागू शकत नाही आणि जर कोणी पैशांची मागणी केली तर ते बेकायदेशीर आहे. असं काही झाल्यास अजिबात न घाबरता थेट शिक्षण विभागाकडे तक्रार करा. पण आता असा विचार करूया की समजा पहिल्या यादीत पाल्याचं नाव नाही आलं किंवा प्रक्रियेत दुसरी काही अडचण आली तर मग काय करायचं. घाबरून जायचं काहीच कारण नाही, त्यावरही उपाय आहेत. अनेकांना अर्जाची स्थिती प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट अशी दिसते आणि साहजिकच त्याची चिंता वाटते. पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या आशा संपल्यात. वेटिंग लिस्टवर नाव असण्याचा अर्थ असा आहे की पहिल्या फेरीनंतर जर काही जागा रिकाम्या राहिल्या तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत तुमच्या पाल्याला संधी मिळू शकते. म्हणून पोर्टलवर सतत लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि समजा काही तांत्रिक अडचण आली किंवा काही विशिष्ट प्रश्न असतील तर अजिबात संकोच न करता आपल्या विभागाच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर फोन करा. ते मदतीसाठीच आहेत. तर आता या प्रवेश प्रक्रियेचे सगळे टप्पे आपल्याला माहीत आहेत. ही माहिती नक्कीच आपल्याला चिंतामुक्त होऊन पाल्याच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरेल. तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने पुढची पावलं उचला आणि आपल्या पाल्याला त्याच्या उज्ज्वल भविष्याची भेट द्या.